त्यांच्याकडून संधान साधायची प्रक्रिया आहे असं आम्हाला कळतं म्हणण्यापेक्षा हा फॉर्मच आम्ही तुम्हाला दाखवतो. हा फॉर्म तुमच्याकडून विक्री झालेला आहे आणि असं साहेब जर असेल तर हे काही बरोबर नाही. आम्ही कलेक्टरांच्याकडे निवडणूक आयोगाकडे या संदर्भात तक्रार करतोय. पण निवडणुकीच्या मध्ये तुम्ही हस्तक्षेप करणं काही बरोबर नाही. कोल्हापुरातील प्रिन्स शिवाजी शिक्षण संस्था जी आहे याच्यामधील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांना एक फॉर्म दिला गेलेला होता आणि त्या फॉर्ममध्ये त्यांनी 20 नातेवाईकांची किंवा 20 मित्रांना भेटल्याची नोंद करून त्यांचे फोन नंबर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठेही असतील तर ते एका विशिष्ट ठिकाणी पोहोचवण्याचे आदेश दिले गेलेले होते. त्याच्यावर तो चेअरमनांच्याकडे अर्ज जमा करण्याचे आदेश त्याच्यामध्ये होते. आम्हाला काल ही खबर लागली. आम्ही अनेक शिक्षण संस्थांच्या मध्ये हा प्रकार आम्हाला काल लक्षात आला. यामध्ये वाईट काय आहे की प्रोफेशनल कॉलेजमधल्या लास्ट इयरच्या विद्यार्थ्यांचे मार्क त्या प्राध्यापकांच्या हातामध्ये असतात. प्राध्यापकांना कंपल्शन केले आणि विद्यार्थ्यांना सांगितले की तुम्ही हे असंच करायचं आहे. विद्यार्थ्यांना सुद्धा ते फॉर्म दिले गेलेले आहेत आणि विद्यार्थ्यांच्याकडून या निमित्तानं त्यांची गळचिपी करून एका विशिष्ट प्रवाहामध्ये आणण्याचा त्यांना प्रयत्न आहे. छत्रपती महाराज या संस्थेची पेट्रन आहेत म्हणून हे असं आम्ही केलं असं आम्हाला शिक्षण संस्थेकडून सांगण्यात आलं. हे सर्व कोणाच्या सांगण्यावरनं चाललंय हे काय आम्ही कोल्हापूरच्या जनतेला पण माहिती आहे आणि संस्थेच्या लोकांच्यावर दबाव आहे. ज्या खाजगी संस्थेतनं बावड्यातनं हे सगळं प्रकरण चालू झालं तर त्यांच्या खाजगी संस्था आहेत तिथून सुद्धा आम्हाला त्यांच्या प्राचार्य यांच्या स्टाफच्या तक्रारी आलेल्या आहेत की बाबा आमच्या संस्थेतनं की आम्हाला कंपल्शन 20 लोकांचे आधार कार्ड, 20 लोकांचे नंबर, 20 लोकांचे पत्ते हे सगळे भरून द्या. तर तोच पॅटर्न कोल्हापूरमध्ये सगळ्या शाळांच्या मध्ये हे कॉलेजमध्ये आणि शाळांच्या मध्ये चालवायचा त्यांचा जो केविलवाना प्रयत्न आहे हे त्यांनी ताबडतोब थांबवला पाहिजे. तसं ही इथून पुढं ही संस्था कुठल्याही राजकारणामध्ये पडणार नाही आणि पडू इच्छित नाही आहे आणि तसा आमचा प्रयत्न पण नाही आहे. जे आता हे जे काय प्रकरण झालेलं आहे आणि जे माझ्या निदर्शन साहेबांना आणून दिलेलं आहे त्याचा मी छडा लावणार आहे आणि त्याच्यावर मी योग्य ते कारवाई करणार आहे. आणि इथून पुढं या मी ह्या संस्थेच्या दृष्टीने चेअरमन म्हणून तुम्हाला आश्वासन देतो की कुठल्याही राजकारणामध्ये आमची संस्था किंवा माझा कुठलाही शिक्षक वृंद पडणार नाही ही काळजी घेईन.